नमस्कार मंडळी, मी अंकिता. तुमचे स्वागत आहे रिअल पीपल डायरीज मध्ये. नमस्कार, माझे नाव अश्विनी प्रवीण गायकवाड, राहणार लोहम, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. शेती करत असताना पशुपालन आणि त्याला जोडधंदा म्हणून गांडूळ खत प्रकल्प. आपल्या शेतीला गांडूळ खताची सध्या खूप गरज आहे. केमिकल खतांपेक्षा युरिया किंवा सुफलासारखी खतं वापरून आपली शेती नापीक कालांतराने होणार आहे हे ओळखून मी स्वतः माझ्या घरच्या शेतीसाठी प्रथम गांडूळ खत मिळावे म्हणून एक बेड चा वापर करून गांडूळ खत तयार करायला सुरुवात केली. यात प्रथम पालापाचोळा आणि निम्म कुजलेलं शेण टाकलं आणि 1 किलो गांडूळ सोडले. त्या 1 किलो गांडुळाच्या जवळजवळ आता 20 किलो गांडूळ तयार झालेले आहेत. छोटी मोठी पिल्ले तुम्ही पाहू शकता. या गांडूळ खतात सुद्धा खूप अशी पिल्ले आपल्याला दिसत आहेत. इथे तर रंगताना ही सर्व पिल्लेच आहेत गांडुळाची. ही आपल्या शेतात जातात आणि आपली शेती नैसर्गिकरित्या सुपीक बनवतात. केमिकल युक्त शेती करून आपल्या शेतीची हानी आणि तेच आपल्या पोटात जाण्यापेक्षा पिकांमार्फत हे जर गांडूळ खत वापरलं तर याचा डायरेक्ट इफेक्ट शेणखतापेक्षाही जास्त इफेक्ट गांडूळ खताचा होतो. म्हणून मी माझ्या शेतीसाठी हेच वापरते आणि माझ्या शेतीला वापरून जे काही गांडूळ खत शिल्लक राहतं ते आम्ही विक्रीसाठी उपलब्ध करून देतो. जेणेकरून आसपासचे शेतकरी, माझ्या गावातील किंवा गावाबाहेरील शेतकरी येतात आणि 10 रुपये किलोने माझ्याकडून गांडूळ खत घेऊन जातात. आणि त्याही शेतकऱ्यांचा मला रिप्लाय खूप छान आहे की मॅडम, गांडूळ खत शेतीला खूप छान आहे, ते टाकल्यावर उत्पादनात नक्कीच वाढ होते. तर माझंही तुम्हाला सांगणं आहे की युरिया आणि सुफला यासारखी खते वापरण्यापेक्षा आपण सर्वजण गांडूळ खत तयार करून वापरूयात किंवा जे आपल्यासारखे छोटे मोठे शेतकरी गावात तयार करतात त्यांच्याकडून गांडूळ खत घेऊन शेतीसाठी उपयोग करूया. आपल्या या व्यवसायाला चालना देऊयात. तर हे गांडूळ खत तयार करत असताना जे गांडुळांची जास्त उत्पत्ती होते तर अशा प्रकारचे मोठे गांडूळ वर्म म्हणतो आपण बियाणं मी 700 रुपये किलोनं ज्यांना कोणाला हवे असतील ते माझ्याकडून येऊन घेऊन जातात. धन्यवाद.